ज्याचा स्वतःचा मुलगा जर समजा चिटिंग करून पास होत असेल आणि त्याच्यामुळे हे जे काही सगळं पेपर फुटीचं प्रकरण जर समोर येत असेल, तर जी मोटेगावकर आणि त्याची सगळी जी काही टीम, जे काही अकॅडमी वगैरे चालू होती, हा किती मोठा काळा बाजार करत होते हे या ठिकाणी स्पष्ट झाले। एकंदरीतच बऱ्याच लोकांना ताब्यात घेतले, त्यांची जी काही चौकशी वगैरे चालू आहे, या चौकशीमध्ये नेमकं काय काय हे सगळी जी काही माहिती समोर आली मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार देशभरामध्ये 3 मे रोजी नीटची परीक्षा होती। परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजी शिवराज मोटेगावकरांनी नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती। चौकशीत मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळाल्याचं समोर आलंय। प्रश्नपत्रिका अगोदरच आली, मोबाईलमध्ये ठेवली, त्यानंतर उत्तरपत्रिका सुद्धा आली, म्हणजे काही नाही, फक्त बघायचं आणि गेम करायचा। शिवराज मोटेकरांनी विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती। मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची जी काही नावं सांगण्यास टाळाटाळ करत आहे। इतकेच नव्हे तर स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यानं परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचं जे काही तपासामध्ये समोर आले। मात्र हा डेटा तपास यंत्रणा जे ते रिकव्हर केल्याचे जे काही समजलं जाते, एकंदरीत जो काही डाटा आहे तो रिकव्हर झालेला आहे। त्याचबरोबर विवेक पाटील जे काही नाव समोर येते ना, नेमका कोण हा व्यक्ती आहे किंवा याचा काय संबंध आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, तर सीबीआयने शिवराज माटेगावकरला बेड्या ठोकल्या। आता एटीएचे अनेक अधिकारी सुद्धा रडारवर असल्याचं समजलं जातंय। एकापेक्षा एक अधिकारी जे ते आता पेपरफुटी प्रकरणामध्ये असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे। मोटेगावकरांना विवेक पाटील याला नीटची जी काही प्रश्नपत्रिका पाठवल्याचं समोर आले। नीट परीक्षेतील प्रश्न पहिल्यांदा हस्ताक्षरातील कॉपीमध्ये उत्तरासह पुढे पाठवण्यात आले। नीट पेपरफुटी प्रकरणातील जसे की पुण्यातून अटक करण्यात आलेला निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हा प्रश्नपत्रिका सेटर होता। तो लातूरमधील एका नामांकित कॉलेजमधून निवृत्त झाला होता। त्यानं काही काळ शिवराज मोटेगावकरांच्या आरसीसी मध्ये अध्यापन केलं होतं। या दोघांमध्ये काही काळ खटके उडाले होते, मात्र नंतर त्याने सूत जुळवलं। विशेष म्हणजे हे दोघेही नीट पेपर फुटीमध्ये संशयित आहेत। सीबीआयचा तपास जसजसा समोर आहे तसतसे नीट पेपर फुटीतले जे काही बडे मासे आता समोर येत आहेत। विशेष म्हणजे मोटेगावकरांच्या आरसीसी प्रमाणे इतर बडे क्लासेस चालकही सीबीआयच्या रडारवर आहेत। नीटचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतरची परीक्षा पुन्हा 3 मे रोजी होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलं। ही नवी तारीख जाहीर होताच जसे की आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरनं विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली होती। आरसीसीच्या टॉप टेस्ट सिरीज जे आहेत ते विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार होता। असा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता। विद्यार्थ्यांना असं की 21 मे पासून हे सारे काही मोफत मिळणार होतं, मात्र त्याआधीच मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला। नीट पेपर फुटी प्रकरणी जसं की शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं बेड्या ठोकल्यात, त्याला आता कोठडी मिळाली आहे, तर दुसरीकडे या साऱ्या पार्श्वभूमीवर मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसला 10 दिवस सुट्ट्या देण्यात आल्याचं समोर आलंय। या साऱ्या घटनाक्रमाचे पडसाद जे ते क्लासेसवरही पडत आहेत। आता हे क्लास केव्हा सुरू होणार हे सुद्धा पाहावं लागणार। मोटेगावकर आरसीसी मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना लाखोचा पगार देत होता। नीट आणि जी च्या क्लासेससाठी तो हिंदी पट्ट्यातील शिक्षक भाडेतत्वावर आणायचा। उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील हे शिक्षक असत। त्यांचा महिन्याचा पगार लाखोंच्या घरात असल्याचं समजलं जातं। तसेच काही शिक्षक जे ते तासिका पद्धतीमध्ये आहेत, त्यांचं मानधन सुद्धा लाखोच्या घरामध्ये होतं। या शिक्षकांच्या बळावर मोटेगावकरनं लातूर आणि नांदेड नंतर थेट पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला येथे सुद्धा क्लासेस सुरू केले होते। दरम्यान बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले। पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरुनाथला दिल्लीतील सीबीआय मुख्यालयामध्ये चौकशीनंतर अटक करण्यात आली। एजन्सीचा दावा आहे की मांढरे एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचा एक भाग होती। मांढरेला माहीत होतं की परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न येतील। तिने परीक्षेपूर्वी जसे की पुण्यातील विशेष कोचिंग क्लासेस चालवला आणि तिथे तिने विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झुलॉजीचे जे काही प्रश्न लिहून दिले आणि तपासात हे देखील समोर आले की मांढरेने अटक करण्यात आलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये जसे की प्रवेश मिळवून दिला होता। एकंदरीत पाहायला गेलं तर खूप मोठं असं रॅकेट आहे यांचं आणि जे काही खूप सारे व्यवहार या ठिकाणी केले त्यांनी। परीक्षेच्या 2 दिवस आधी लातूर, पुणे आणि इतर शहरातील अलिशान हॉटेलमध्ये या व्यवहारांच्या गुप्त बैठका होत असल्याची जी काही माहिती तपासांमधून बाहेर आली आहे। संबंधित पालकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलवलं जायचं, त्यामध्ये आत प्रवेश करताच त्यांचे जे काही मोबाईल जप्त केले जात होते। त्यानंतर त्यांना कथित लाईव्ह प्रश्नपत्रिका आणि उत्तरे दाखवली जात होती।
जसे की अर्धी रक्कम आगाऊ आणि उर्वरित जी काही रक्कम आहे ती परीक्षा झाल्यानंतर देण्याच्या जे काही अटीवर कोट्यावधींचे जे काही व्यवहार करण्यात आल्याचं जे काही बोललं जात आहे। अनेक परराज्यातील ग्राहक या व्यवहारामध्ये सहभागी असल्यानं तपास यंत्रणा विविध राज्यांमध्ये चौकशीचा अनेक परराज्यातील ग्राहक या व्यवहारामध्ये सहभागी असल्यानं तपास यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये चौकशीचा जो काही वेग या ठिकाणी वाढवला आहे। सीबीआयची जी काही चाहूल लागताच अनेक श्रीमंत पालकांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडल्याची जी काही माहिती समोर आलेली आहे। काहींनी पैसे जे ते गेले तरी चालतील पण चौकशी नको अशी जी काही भूमिका घेतल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। तर एकंदरीत हा सगळा जो काही एक रॅकेट कशा प्रकारे हा चालायचा आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा लोकांना या सगळ्या रॅकेटचा एक भाग करून त्या ठिकाणी घेतलं, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या। त्याचबरोबर कोट्यवधी लाखोंचे जे काही व्यवहार या सगळ्या प्रकरणामध्ये झाले। एकंदरीत शिक्षण प्रणालीसोबत हा खेळ खेळल्यासारखा या लोकांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये जे इमानदारीने मेहनत करत होते ते जे जेन्युइन विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कुठंतरी नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांच्या भावना कुठे दुखल्यात, त्याचबरोबर ते मेंटली सुद्धा डिस्टर्ब असतील का अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जी लोक इमानदारीने सगळ्या गोष्टी करत असतात, ज्यांचं काही नसतं आणि काहीतरी करण्याचं जे काही स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करताना अशा सगळ्या जे काही अकॅडमी जॉईन करत असतात, त्याचबरोबर अभ्यास करण्याची जी काही त्यांची ती सवय लागलेली असते, ते मेहनत करण्याची सवय लागलेली असते आणि मात्र असे सगळे जे काही प्रकरणं उघडीस येतात त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निराशेच्या दालनामध्ये जाऊन थांबतात। तर मित्रांनो, अशा या सगळ्या रॅकेटबद्दल किंवा या सगळ्या जे काही सगळी मंडळी आहे, जी काही चंडाळ चौकडी आहे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यांना कशा प्रकारे या ठिकाणी शासनानं कडक कारवाई केली पाहिजे किंवा काय असे सरकारने नियम आणले पाहिजे की पेपर फुटीची जी काही प्रकरणं आहे ती पूर्णपणे बंद होतील? कारण की बऱ्याच वेळा आपण बघतो की इथं पेपर फुटी झाली, तिथं पेपर फुटी झाली, अमुक झालं तमुक झालं। सरकार ज्यावेळेस कठोर असे निर्णय या ठिकाणी लागू करेल, त्याचबरोबर कठोर अशी शिक्षा देणं चालू करेल ना, त्यावेळेस मात्र पेपर फुटी होणार नाही। एकंदरीत मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।